ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 11. शिवपूजन विधी. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्हाला नमस्कार असो. आज तुम्ही आम्हाला भगवान शिवजींची अतिशय अद्भुत आणि परमपावन कथा ऐकवली आहे. हे दयानिधे, आता ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादाला अनुसरून शिवपूजनाचा विधीही सांगा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णाचे लोक शिवप्रभूंची पूजा करतात. ते पूजन कशा प्रकारे करावे याविषयी तुम्ही व्यासांकडून जे काही ऐकले असेल ते आम्हालाही सांगण्याची कृपा करा. महर्षींचे ते कल्याणप्रद व श्रुतीसंमत बोलणे ऐकून सूतजींचे चित्त प्रसन्न झाले. ते म्हणाले, मुनीश्वरांनो, तुम्ही फारच चांगली माहिती विचारली आहे. पूजनाने भगवान शिव संतुष्ट होतात, म्हणून त्यांचे पूजन कसे करावे असे व्यासांनी सनतकुमारांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी शिवपूजनाविषयी जे सांगितले ते व्यासांनी व उपमन्यूनेही ऐकले. व्यासांनी लोककल्याणार्थ तो विधी मला समजावून सांगितला. उपमन्यूने तो श्रीकृष्णांना सांगितला. याविषयी ब्रह्मदेवांनीही नारदांना सविस्तर सांगितले होते. तेच मी तुम्हाला कथन करणार आहे. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी तुला लिंगपूजनाचा विधी संक्षेपाने सांगणार आहे. भगवान शंकराचे स्वरूप सनातन, सुखमय आणि निर्मळ आहे असे आधीच वर्णन करून सांगण्यात आलेले आहे. त्यांची भावभक्तीने पूजा केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. जो मनुष्य जोपर्यंत भगवान शिवजींचे पूजन करत नाही तोपर्यंत त्याचे दारिद्र्य, दुःख, रोग व शत्रुजनित पीडा हे 4 प्रकारचे क्लेश नाहीसे होत नाहीत. शिवपूजनाने सर्व प्रकारची दुःखे नष्ट होऊन सर्व सुखे प्राप्त होतात. उपासकाला योग्य वेळी मोक्षही मिळतो. मनुष्याला संतती, संपत्ती, यश, कीर्ती, आयुष्य व आरोग्य या सर्व गोष्टींची इच्छा असते. म्हणून ब्राह्मणादी सर्व वर्णाच्या लोकांनी अभीष्ट प्राप्ती व कार्यसिद्धीसाठी भगवान शिवजींची यथाविधी पूजा करावी. प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. गुरुचे, शिवजींचे व पवित्र तीर्थांचे स्मरण करावे. भगवान विष्णूंचे ध्यान करावे. माझे, आपल्या इष्टदेवतांचे व ऋषीमुनींचे स्मरण चिंतन करावे. शिवनामाच्या स्तोत्राचा पाठ करावा. शय्येवरून उठावे. दक्षिण दिशेला जाऊन मलोत्सर्ग करावा. मलोत्सर्ग एकांतातच करावा. ब्राह्मणाने गुदेच्या शुद्धीसाठी गुदास्थानी 5 वेळा शुद्ध माती लावावी व ती धुवावी. याप्रमाणे क्षत्रियांनी 4 वेळा, वैश्यांनी 3 वेळा आणि शूद्रांनी 2 वेळा माती लावावी. लिंगालाही एकदाच माती लावावी व ते धुवावे. त्यानंतर डाव्या हाताला 10 वेळा आणि दोन्ही हातांना 7 वेळा माती लावून ते धुवावे. प्रत्येक पायाच्या तळव्यांना प्रत्येकी 3 वेळा माती लावून ते धुवावेत. स्त्रियांनीही यथाक्रम शुद्धीकरणाचा अवलंब करावा. मग दंतधावन करावे. ब्राह्मणांनी 12 अंगुळे लांबीची दातवणाची काडी घेऊन दंतधावन करावे. क्षत्रियांनी 11 अंगुळे, वैश्यांनी 10 अंगुळे व शूद्रांनी 9 अंगुळे लांबीची काडी घेऊन दंतधावन करावे. मनुस्मृतीत दिलेल्या कालदोषांचा विचार करून षष्ठी, नवमी, अमावस्या, व्रताचा दिवस, श्राद्धाचा दिवस, रविवार व सूर्यास्त समयी दंतधावन करू नये. त्याऐवजी चुळा भरून मुखाची शुद्धता करावी. दंतधावन केल्यावर तीर्थांवर म्हणजेच जलाशयावर जाऊन विधीपूर्वक स्नान करावे. देशकालाला अनुसरून विशेष पर्वसमयी मंत्रोच्चारपूर्वक स्नान करावे. धूतवस्त्रे धारण करून एकांतात बसून विधीपूर्वक संध्या करावी. अशा प्रकारे नित्यकर्मे आटोपून स्वस्थ चित्ताने पूजागृहात यावे. पूजन सामग्री हाताशी आणून ठेवावी. आसनावर बसावे. सर्वप्रथम गणपती, द्वारपाल व अष्टदिक्पालांची पूजा करावी. पीठस्थानावर म्हणजेच उत्तम पाटावर किंवा चौरंगावर श्वेतवस्त्र आच्छादून त्यावर भगवान शिवजींची स्थापना करावी. त्याभोवती रांगोळीने 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. 3 वेळा आचमन करावे. मग हात धुवून 3 प्राणायाम करावेत. त्यासमयी मध्यम प्राणायात
मध्यम प्राणायाम अर्थात कुंभक करताना त्रिनेत्रधारी भगवान शिवजींचे, त्यांना 5 मुखे आहेत, 10 हात आहेत, त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे, त्यांचे सर्वांग आभूषणाने शोभून दिसत आहे, त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले आहे, अशा स्वरूपाचे ध्यान करावे. ध्यान करताना माझे रूपही शिवजींप्रमाणेच झाले आहे अशी मनोमन भावना करावी. अशा प्रकारे मनाने स्वतः शिवस्वरूप होऊन त्या परमेश्वराची पूजा करावी. प्रथम देहशुद्धी करून मूल मंत्राने क्रमशः न्यास करावेत किंवा प्रणवाने षडंग न्यास करावेत. संकल्पाचा उच्चार करून पूजेला सुरुवात करावी. पाद्य, अर्घ्य व आचमनासाठी स्वतंत्र पात्रे तयार करून ठेवावीत. 9 कलशांची विधिपूर्वक स्थापना करावी. ते दर्भाने झाकून ठेवावेत. त्यांच्यावर दर्भानेच जलप्रोक्षण करावे. त्या सर्व पात्रांमध्ये शीतल जल भरावे. प्रणवाचा उच्चार करून त्यात पुढील द्रव्ये टाकावी. पाद्यपात्रात वाळा आणि चंदन टाकावे. आचमन पात्रात जायफळ, कंकोळ, कापूर, वटमूळ व तमालपत्र यांचे एकत्रित चूर्ण टाकावे. वेलची व चंदनाचे चूर्ण सर्वच पात्रांमध्ये टाकावे. देवादिदेव महादेवांसन्निध नंदीश्वराची पूजा करावी. तदनंतर शिवपूजनास विधिवत प्रारंभ करावा. भगवान शिव हे 8 पाकळ्यांच्या विस्तीर्ण कमळात बसणारे आहेत. त्यांचे पूर्वदल पूर्वेकडील पाकळी अणिमा नामक सिद्धी आहे. दक्षिण दल लघिमा आहे. पश्चिम दल महिमा आहे. उत्तर दल प्राप्ती आहे. आग्नेय दल प्राकाम्य आहे. नैऋत्य दल ईशित्व आहे. वायव्य दल वशित्व आहे आणि ईशान्य दल सर्वज्ञत्व आहे अशी कल्पना करावी. अष्टसिद्धीरूपी पाकळ्या असलेल्या या 8 कमळांचा चंद्र हा देठ असून त्याखाली अनुक्रमे सूर्य, अग्नी व धर्म यांची स्थाने आहेत. त्यांच्या खाली 4 दिशांना अव्यक्त महत्त्व, अहंकार व त्यांचे विकार आहेत आणि सोमरूपी देठाच्या शेवटी सत्व, रज व तम हे 3 गुण आहेत अशी कल्पना करावी. सद्योजातम प्रपद्यामी या मंत्राने परमेश्वर शिवजींचे आवाहन करावे. ओम वामदेवाय नमः या मंत्राने त्यांना आसनावर बसवावे. ओम तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने त्यांचे सान्निध्य प्राप्त करावे. अघोरेभ्योथ या मंत्राने तेथे निरोध करावा. मग ईशानः सर्व विज्ञानाम या मंत्राने आराध्य देवाचे पूजन करावे. पाद्य व आचमनीय अर्पण करून अर्घ्य द्यावे. देवाला गंध व चंदन मिश्रित जलाने स्नान घालावे. मग पंचगव्याने स्नान घालावे. त्यानंतर शुद्धोदकाने स्नान घालावे. पंचामृताने दूध, दही, मध, उसाचा रस किंवा साखर आणि गाईचे साजूक तूप या 5 पदार्थांनी पृथक पृथक किंवा त्यांचे एकत्रित मिश्रण करून अभिषेक करावा. स्नान घालताना व अभिषेक करताना सतत प्रणवाचा उच्चार करावा. जलपात्रामध्ये म्हणजेच कलशामध्ये मंत्रोच्चारपूर्वक शुद्ध व शीतल जल भरावे. शिवजींना सुंदर अक्षता वाहाव्यात. दर्भ, आघाडा, कापूर, चमेली, चाफा, गुलाब, श्वेतकण्हेर, मोगरा, कमळ तसेच विविध प्रकारची फुले व चंदने अर्पण करून त्यांची पूजा करावी. कलशांमधील पाण्याची त्यांच्यावर संतत धार धरावी. त्यासमयी पवमान मंत्र, रुद्रसूक्तातील मंत्र, नीलसूक्तातील मंत्र, शुक्ल यजुर्वेदातील मंत्र, अथर्व शीर्ष पुरुष सूक्त, शांती मंत्र, शांती संबंधी दुसरे मंत्र, अरुण मंत्र, रथांतर मंत्र, मृत्युंजय मंत्र वा पंचाक्षर मंत्र म्हणावे. शिवजींवर 101 किंवा सहस्त्र जलधारा पडतील अशी व्यवस्था करावी. त्यानंतर जे स्फटिक मण्यासमान निर्मळ आहेत, निष्कल, अविनाशी, सर्व लोकांचे कारण व सर्व लोकमय परमदेव आहेत, ते ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र आदी देवांच्याही दृष्टीस पडत नाहीत. वेदज्ञ विद्वानांनी वेदांतामध्ये ज्यांना मन आणि वाणीच्या पलीकडचे असे म्हटले आहे, जे आदी, मध्य व अंतरहित आहेत, जे सर्व प्रकारच्या रोग्यांसाठी औषधरूप आहेत, ज्यांना शिवतत्व असे संबोधले जाते,
व जे शिवलिंग रूपाने प्रतिष्ठित आहेत त्या परमेश्वर महादेवांची प्रणव मंत्राचा उच्चार करत पूजा करावी. लिंग रूपातील भगवानांना गंध, चंदन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल आदी उपचार अर्पण करून यथाविधी पूजा करावी. आरती करावी, स्तोत्रपाठ करावा, त्यांच्या नाममंत्रांचा जप करावा. अर्घ्य अर्पण करून त्यांच्या चरणी फुले समर्पित करावीत. पुन्हा फुले घ्यावीत. हात जोडून उभे राहावे. हे कल्याणकारी शिव, मी तुमच्या प्रित्यर्थ जाणता अजाणता जप पूजादी जी सत्कर्मे केली आहेत ती तुमच्या कृपेने सफल होत अशी प्रार्थना करून त्यांना प्रसन्नतेने फुले व्हावी. स्वस्ती वाचन करावे. कल्याणकारी प्रार्थना म्हणाव्यात. शिवजींना मार्जन करावे. नमस्कार करून क्षमा प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पुन्हा आगमन व्हावे म्हणून त्यांचे विसर्जन करावे. नमस्कार करावा. भगवान महादेव, तुम्हीच माझे आश्रयदाते आहात. तुमच्याशिवाय अन्य कोणीही मला शरण देणार नाही, म्हणून माझ्याकडून जन्मोजन्मी तुमचीच भक्ती घडो अशी प्रार्थना करावी. अशा प्रकारे सर्व सिद्धी देणाऱ्या देवेश्वर शिवप्रभूंचे परमभक्तीने पूजन करून सपरिवार नमस्कार करावा. मग शिवपूजनाने प्राप्त झालेल्या अनुपम प्रसन्नतेचा अनुभव घेत पूजकाने नित्यकर्मास लागावे. जो मनुष्य भगवान शिवजींची भावभक्तीने नित्यपूजा करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तो उत्तम वक्ता होतो. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवकृपेने त्याचे सर्व रोग, दुःख, क्लेश, कष्ट नष्ट होतात. त्याचे परमकल्याण होते. भगवान शंकराच्या पूजेने उपासकाचे सद्गुण वृद्धिंगत होतात. अशा प्रकारे शिवभक्ती व शिवपूजा इहपर सौख्यदायक आहे. अध्याय 11 समाप्त. ओम नमः शिवाय.